नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर। व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 31 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य भावावर सोयाबीनची विक्री करण्यासाठी आपण हा व्हिडिओ कृपया सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जर आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर 100% या ठिकाणी आता आपला होणार आहे फायदा। तर चला मित्रांनो, आता जाणून घेऊया की अखेर 31 जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा 4500 ते 4700 च्या दरम्यान दिसत आहे। मागच्या 3 ते 4 आठवड्यापासून देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव जैसे थे आहे। जेव्हापासून ब्राझील मध्ये पाऊस कोसळलाय तेव्हापासून सोयाबीनचा बाजारभाव दबावात आहे आणि इथून पुढे आणखीन 15 दिवस दबाव राहणार आहे। देशांतर्गत बाजारात 8 तारखेपासून सोयाबीन मध्ये सुधारणा होणार आहे, कारण 8 तारखेपासून जागतिक सोयाबीन मार्केट पुन्हा एकदा ख्रिसमसच्या सुट्ट्यानंतर ओपन होणार आहे। 8 तारखेपासून सुरू होणारी सोयाबीनच्या भावातील जी तेजी असणार आहे ती तेजी 31 जानेवारी पर्यंत कायम राहणार आहे। मग अशा परिस्थितीत तुमच्या मनात एक सवाल उत्पन्न होणार की अखेर 31 जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। तर 31 तारखेपर्यंत खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून सकारात्मक कल, नवीन येणारा फंड, खरेदीचा जोर, या सर्व घडामोडींचा विचार केला तर 31 जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात 200 ते 300 ची तेजी येऊ शकते। आणि या तेजीमध्ये जर 31 जानेवारी पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव 5000 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। विक्रीचा विचार ज्यावेळी आपण कराल त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनचा बाजारभाव 4800 च्या वर जानेवारी महिन्यात मिळू लागला की तिथे 25% सोयाबीनची विक्री करा आणि शिल्लक राहिलेलं सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक 100 ते 200 च्या तेजीवरती टप्प्याटप्प्याने करावी सोयाबीनची विक्री, ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।